Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण जी चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रीची न्यू प्लेलिस्ट स्टार्ट केली आहे हा त्यातला 4th व्हिडिओ आहे. याच्या मागे आपण 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत. तुम्ही जर बघितले नसतील तर आधी जाऊन ते व्हिडिओ बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 चा क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करणार आहोत. सो आपण स्टार्ट करू या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 5 दिला आहे पॉइंट्स x, y, z are collinear such that distance of x, y equal to 17 आणि distance of y, z equal to 8 आणि शोधायचं काय आहे डिस्टन्स बिटवीन x, z. ठीक आहे. सो क्वेश्चन वरून काय कळालं की आपल्याकडे 3 पॉइंट्स आहेत पण आपल्याला कुठलंही नंबर लाईन दिलेली नाहीये म्हणजे नंबर लाईन आपल्याला स्वतःला फाइंड आउट करायची. सो आपण काय करणार मग सगळ्यात आधी एक नंबर लाईन काढू आणि त्याला पॉइंट्स देऊ x, y आणि z. सिंपल. आता आपण जे डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट शिकलं होतं त्याच्यात आपल्याला हे माहिती आहे की हा जो मोठा डिस्टन्स असतो तो हे दोन छोट्या डिस्टन्सचं ॲडिशन असतं. बरोबर. सो तेच आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेऊ. Distance of x, z equal to distance of x, y plus distance of y, z. आता चेक करा x, z ची व्हॅल्यू दिली आहे का नाही कारण तेच आपल्याला शोधायचं आहे म्हणून आपण ते तसंच लिहून घेणार. डिस्टन्स ऑफ x, y ची व्हॅल्यू आहे 17 आणि डिस्टन्स ऑफ y, z ची व्हॅल्यू आहे 18. सो जर आपण ॲडिशन केलं 17 प्लस 18 विच इज इक्वल टू 25. सो आपल्याला फर्स्ट डिस्टन्स मिळालं आहे x, zचं विच इज 25. ठीक आहे. आता मला सांगा की अजून कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत का. यस, आपण इथं जसं y मध्ये घेतलं आता आपण काय करणार पॉइंट z ला मध्ये घेऊ मग उरलेले पॉइंट x आणि y हे त्याच्या आजूबाजूला आले. ठीक आहे. सो सेम परत याच्यासाठी फॉर्म्युला काय लिहिणार मग डिस्टन्स ऑफ x, y म्हणजे हा मोठा डिस्टन्स इक्वल टू डिस्टन्स ऑफ x, z प्लस डिस्टन्स ऑफ z, y. सो x, y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 17. x, z काढायचा आहे म्हणून त्याला आपण तसंच लिहून घेऊ आणि डिस्टन्स ऑफ z, y किंवा y, z सेम असतं आणि त्याची व्हॅल्यू आहे 8. आपल्याला x, z चं डिस्टन्स काढायचं आहे म्हणून हा जो इथं प्लस 8 आहे याला आपण ह्या साईडला घेणार तर तो काय होणार -8. बरोबर. सो 17 - 8 जर केलं तर आन्सर येतं 9. सो हे जे कॅल्क्युलेशन्स आहे हे तुम्ही नोटबुकच्या मागच्या साईडला करू शकतात. सो आपण म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ x, z इक्वल टू 9. सो सेकंड डिस्टन्स आपल्याला इथं मिळालंय. ठीक आहे. आता अजून कुठली पॉसिबिलिटी याच्यामधून क्रिएट होणार आहे का. यस, जसं आपण इथं x मध्ये घेतलं इथं z मध्ये घेतला तसा आपल्याकडे अजून एक पॉइंट उरलेला आहे तो आपण इथं मध्ये घेऊ शकतो विच इज x आणि मग y आणि z हे आजूबाजूला लिहिले. अगेन याच्यासाठी फॉर्म्युला लिहू डिस्टन्स ऑफ y, z इक्वल टू डिस्टन्स ऑफ y, x प्लस डिस्टन्स ऑफ x, z. सो y, z आपल्याकडे काय आहे 8. y, x म्हणजेच x, y ची व्हॅल्यू आहे 17 आणि डिस्टन्स ऑफ x, z जो आपल्याला स्वतःला काढायचा आहे. अगेन हा 17 ह्या साईडला आपण पाठवू तर तो निगेटिव्ह होऊन जाणार आणि हा डिस्टन्स ऑफ x, z तसंच लिहिला. सो 8 - 17 आन्सर येतं -9. सो आपण काय म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ x, z इक्वल टू किती आहे -9.
9. सो आपण ह्या फॉर्म्युल्याने हे थर्ड डिस्टन्स फाइंड आउट केलं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की डिस्टन्स कधीच निगेटिव्ह मध्ये नसतो. सो जर डिस्टन्स निगेटिव्ह असेल तर हे पॉसिबलच नाहीये. म्हणजे आपण फक्त हे 2 आन्सर्स लिहू शकतो, कारण ह्या 2 आन्सरमध्ये डिस्टन्स आपले काय पॉझिटिव्ह आहेत. आपण म्हणून काय म्हणू शकतो की एक तर ही नंबर लाईन असेल किंवा ही नंबर लाईन असेल. हा ऑप्शन आपल्याकडे पॉसिबल नाहीये, कारण जर आपण हा ऑप्शन घेतला तर आपल्याला डिस्टन्स मिळालं ते निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह डिस्टन्स इज नॉट पॉसिबल. सो इथं आपल्याला लिहावं लागेल की निगेटिव्ह डिस्टन्स इज नॉट पॉसिबल. समजलं? सो ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं की आपण स्वतःहून 3 नंबर लाईन्स फाइंड आउट केल्या आणि त्याच्यावरून मग आपल्याला जो डिस्टन्स काढायचं होतं एक्स कॉमा झेड मधलं, त्याच्या या 3 व्हॅल्यूज आपण काढल्या. पण 3 व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला कळालं की आपण निगेटिव्ह व्हॅल्यू लिहू शकत नाही, म्हणून आपण फक्त ह्या 2 व्हॅल्यूज एक्सेप्ट करणार. कळाला क्वेश्चन नंबर 5 आपण कसं सॉल्व्ह केला ते. आता आपण पुढे बघू क्वेश्चन नंबर 6 कडे. स्केच प्रॉपर फिगर, राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. सो आपल्याला हे काही 3 क्वेश्चन दिले आहेत आणि त्याचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. स्टार्ट करू सगळ्यात आधी पहिल्या क्वेश्चन पासून. पहिल्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ए, बी आणि सी असे एक नंबर लाईन आहे, ज्याच्यामध्ये लेंथ ऑफ ए सी 11 आहे, लेंथ ऑफ बी सी 6.5 आहे आणि लेंथ ऑफ ए बी काढायचं आहे. हे प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आपल्याला काय करावं लागेल, आधी ही जी नंबर लाईन यांनी दिलेली आहे ती लिहावी लागणार. सो इथं नंबर लाईन आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, सो आपण बनवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ही असं जेव्हा रिप्रेझेंट करतात त्याला म्हणतात नंबर लाईन. सो आपल्याला दिलेली आहे ए, बी अँड सी. इथपर्यंत कळालं. आता अगेन आपण याच्यावरून डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहिणार. हा मोठा डिस्टन्स विच इज डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी इक्वल टू हा फर्स्ट छोटा डिस्टन्स विच इज डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी प्लस हा झाला दुसरा डिस्टन्स बी कॉमा सी. ठीक आहे. आता डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 11. लेंथ किंवा डिस्टन्स हे दोघं पण सेम रिप्रेझेंट करतात, सो त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की इथं एल दिला आहे आणि तुम्ही इथं डी लिहिला आहे. दोघांचा पण मिनिंग एक्झॅक्टली सेम आहे. सो ए कॉमा सीचं डिस्टन्स आहे आपल्याकडे 11. डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी आपल्याला शोधायचं आहे, म्हणून ते तसंच लिहून घेऊ. डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी किती दिलं आहे 6.5. सो हा इथं पॉझिटिव्ह आहे, याला आपण जर ह्या साईडला घेतलं तर तो झाला निगेटिव्ह. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा की 11 मायनस 6.5 किती आन्सर येतं. मी डायरेक्टली ह्या बोर्डवर हे आन्सर लिहिते 4.5. सो आपल्याला कळून गेलं की डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इक्वल टू किती मिळालं 4.5. सो इथं हे आन्सर आपल्याला मिळालं. दॅट्स इट. किती सिंपल होता हा प्रॉब्लेम. सो असाच आपल्याला ह्या क्वेश्चन मधला दुसरा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे, ज्याच्यामध्ये आता 3 वेगळे पॉइंट दिले आहे एक्स, वाय आणि झेड. त्याच्यापैकी एक्स झेडचं व्हॅल्यू आहे 3, हा अंडर रूट आहे 7 आणि एक्स वायची व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ 7 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं होतं वाय झेडची व्हॅल्यू. ठीक आहे. सो आता आपण काय करणार, सगळ्यात आधी तर परत नंबर लाईन लिहून घेऊ. याच्यामध्ये एक्स पहिला येणार, वाय नंतर येणार आणि मग त्यानंतर येणार झेड, कारण हेच आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलंय. आता नंबर लाईन काढली, मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. सो डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा झेड इक्वल टू काय येणार डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा वाय
प्लस डिस्टन्स ऑफ वाय कॉमा झेड. सो ही मोठी व्हॅल्यू घेतली आणि हे दोन छोटे डिस्टन्स त्याला ॲडिशन केलं. चेक करा एक्स कॉमा झेडची व्हॅल्यू काय आहे? 3√7. एक्स कॉमा वायची व्हॅल्यू आहे √7 आणि शोधायचं आहे वाय कॉमा झेड. सो ते वाय कॉमा झेड आपण तसंच लिहिलं. ठीक आहे. आता हा इथं √7 ह्या साईडला पाठवू तर तो होणार निगेटिव्ह √7 कारण ह्या साईडला तो पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या साईडला जेव्हा आपण व्हॅल्यू पाठवतो तेव्हा ती होते निगेटिव्ह. सो आता चेक करा 3√7 मायनस √7. आता तुम्ही काय सांगणार की हे सबट्रॅक्शन कसं करायचं? सिम्पल, √7 ला बाहेर काढायचं कारण याचं सबट्रॅक्शन मला येत नाही असं समजू आपण. ठीक आहे. सो √7 ला आपण बाहेर काढलं. इथं काय उरलं मग 3 कारण हा √7 आपण बाहेर काढला. मायनस साईन तसंच इथून हा बाहेर गेला तर याच्या जागी काय उरणार मग फक्त 1. बरोबर. बाकीचं सेम टू सेम. हा √7 तसाच आला. आता 3 - 1 तर येतं विच इज इक्वल टू 2. सो आपण काय लिहिणार मग की डिस्टन्स ऑफ वाय कॉमा झेड इक्वल टू आहे 2√7. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह केला ज्याचं आपल्याला मिळालं आहे डिस्टन्स ऑफ वाय कॉमा झेड इक्वल टू 2√7. सो हा प्रॉब्लेम आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा थोडा वेगळा होता कारण याच्यात आपण अंडररूट यूज केलेला आहे. म्हणून मी हा एक प्रॉब्लेम तुम्हाला कम्प्लीट सॉल्व्ह करून दाखवला. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. सो आपण ह्या क्वेश्चन नंबर 6 मधले हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता प्रॅक्टिस सेट 1.1चा लास्ट क्वेश्चन उरलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. सो आपल्याला फिगर म्हणजे काय डायग्राम शोधायची आहे. आपल्याकडे 3 पॉइंट्स असतील. सो मी सगळ्यात आधी पॉइंट्स लिहून घेते. ठीक आहे. त्यांनी दिलेलं नाहीये म्हणून आपण स्वतःच कन्सिडर करायचं की माझ्याकडे 3 पॉइंट्स आहे. पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. पहिलं आहे की ते पॉइंट कोलिनियर आहेत. आता कोलिनियर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. कोलिनियर म्हणजे काय ते तिघं पण पॉइंट एका सरळ रेषेत आहेत. म्हणजेच कसं हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. सो याला नाव देणार मी ए, बी आणि सी. ह्या पॉइंटला जर आपण एक लाईनने रिप्रेझेंट केलं तर ते एकाच लाईनमध्ये येतील. याला म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. आपल्याला विचारलं काय की 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर काय. सो आता आपण इकडं लिहू की माझ्याकडे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे. ठीक आहे. आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात की ते 3 एका रेषेमध्ये नाही येत. म्हणजेच हा पॉइंट एक इकडं असेल तर हा पॉइंट इथं असेल आणि दुसरा पॉइंट कुठंतरी तिसऱ्याच ठिकाणी असेल. याला म्हणतात नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की हे 3 पॉइंट्स मिळून कुठली डायग्राम बनते हे त्यांना सांगायचं आहे. विचार करा की हे 3 पॉइंट्स जॉईन केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे. सो मी जॉईन करते. सो आधी ए आणि हा बी जॉईन केला. सॉरी थोडंसं जर इकडं तिकडं होत असेल तर ठीक आहे समजून घ्या तुम्ही. हा सी आहे सपोज इथं, हा इथं बी आहे आणि हे इकडं जॉईन केलं. आता मला सांगा की हे 3 पॉइंट्स जॉईन केल्यावर मला काय मिळालं. गुड. सो आपल्याला मिळाला आहे ट्रायंगल. म्हणजे आपण काय सांगू शकतो की जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर आपल्याला मिळतं ट्रायंगल आणि 3 कोलिनियर पॉइंट्स असतील तर आपल्याला मिळते एक लाईन. ओके. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 चे सगळे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे समजलं असेल.
व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील